तारुण्यामध्ये ज्याचे पाय या धर्म मंडपाकडे वळतात. आता आपलं ठीक आहे, आपले तारुण्यामध्ये नाही वळले तरी मग आपण त्या जडभरीत राजासारखं काय करायचं, यायचं त्या खटवंग राजासारखं यायचं. शेवटला का व्हायना उद्धवाला धरा कृष्ण दाता, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवाला धला कृष्ण दाता. उद्धवाला शेवटी कळालं भगवान श्रीकृष्ण निजधामाला जायच्या वेळेला की हा भगवान श्रीकृष्ण काही सामान्य नाही, या जगताचा मालक, या जगताचा पालनहार असा असणारा हा भगवान श्रीकृष्ण आहे. विठाला विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबरा हे अत्यंत हुशार आहेत, अत्यंत सामर्थ्यवान आहेत आणि अत्यंत पोहोचलेले आहेत. कुठं पोहोचलेले आहेत? त्या भगवंताच्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचलेले आहेत. पांडुरंग परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत आहेत. नव्हे नव्हे त्या स्वरूपाच्या पलीकडे परब्रह्म स्वरूपाच्या पलीकडे देखील गेलेले आहेत आणि त्या ब्रह्मापेक्षाही तुकोबरायाचा अधिकार मोठा आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मागणे ते एक तुझं प्रत्य आहे, तुझ्याच पाच्य आहे, दुसरं कोणी देऊ शकणार नाही. मी बघा म्हटलं ना, कोणाला मागावं? ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे. नाही तर आपल्याकडे एक जुनी मन आहे, काय थंडीचे दिवस असतात आणि ज्याला पांघरायला नाही त्याच्यापाशीच आपण गेलो त्याला म्हणलं पांघरायला देत, दोन्ही थंडीनं काकडून मरणार. तसं संताकडे ती गोष्ट आहे, देवाकडे ती गोष्ट आहे. कोणती गोष्ट आहे ती? सुख नावाची जी गोष्ट आहे, शांती नावाची जी गोष्ट आहे, स्वरूपाचा आनंद नावाची जी गोष्ट आहे, निजाकार शांती जी आहे, ते जे सुख आहे, कोणतं ब्रह्मसुख जे आहे, आत्मस्वरूपाचं सुख आहे, ते जगामध्ये फक्त दोनच व्यक्तीकडे, एक संताकडे आहे आणि दुसरं भगवंताकडे आहे. परंतु तुम्ही तेवढ्या पात्रतेचे नाहीत की तुमच्यासाठी भगवंत जन्माला घेईल, माझ्यासाठी भगवंत जन्माला येईल, तेवढी आपली पात्रता नाही. आणि म्हणून आपल्यासाठी भगवंतच येतो पण संतांच्या रूपाने येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना आपली वास. अंती ते आपल्याला तो आपल्या जवळ नेण्यासाठी आपल्यासाठी येतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात इतर कोणाला मी मागणार नाही, कारण इतर कोणी मला ती गोष्ट देऊ शकत नाही. द्यायची असेल तर फक्त भगवान पांडुरंग परमात्मा देऊ शकतो. म्हणून मागणे ते एक तुझं प्रत्य आहे, देशील तरी पाहे. बघ जमतंय का? तुला काही बंधन, तुझ्यावरती माझा काही आग्रह नाही. देशील तरी पाहे पांडुरंगा जम. आणि भगवंत देतोच, भगवंताचं देण्यासाठीच आहे. कृपाळू त्याचे लक्षणच आहे. भगवंत हा कृपाळूच आहे, त्याच्या इतकी कृपा कुणीच करत नाही. भगवंता इतकी कृपा भगवंतात आहे. काय शंख चक्र गदा घेऊन ह्याची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जना ते. आणि तो देण्याचं कामच आहे. कुणाला दिलं नाही त्यांनी आतापर्यंत? कोण त्याच्या दरबारामधून खाली हाताने आलाय सांगा बरं? कुणी आलाय का त्याच्याकडून? म्हणून न मागताची कळो ये तुम्हा. अरे न मागता त्याच्यासाठी दिलो. आता बघा, न मागता कुणाला दिलं? बघा भगवान श्रीकृष्ण आणि सुदामदेव नावाचे एक सदग्रस्त आहेत. बालपणीचा सकाळ भगवान श्रीकृष्णाचा आणि पत्नीच्या आग्रहास्तव. जे संत असतात ते मागतच नाहीत बरं का देवा. संत कोणाला म्हणायचं? जे मागतच नाहीत कुणाला, त्याला काय म्हणायचं? बरं ज्यावेळेस भगवंत म्हणतो माझं सत्व जाईल माझ्यासाठी तरी मागा. आता समजा महाराज पोट भरून जेवायला आले, पण महाराज मध्ये तुम्ही जेवले तरी प्रसाद तरी घ्या ना आमचं, बरोबर आहे का? नाही तर आमचं मग सत्व जाईल, बरोबर आहे का? थोडं प्रसाद घ्या. तसं संत मागत नाहीत, पण भगवंत म्हणतो मी मागा म्हणतोय म्हणल्यावर तुम्ही जर नाही मागितलं तर तो माझा अपमान आहे ना, बरोबर आहे का? ज्ञानदेवांनी स्वतः काही मागितलं का? पण निवृत्तीनाथ म्हणले अरे ज्ञाननाथ काहीच तू मागितलं नाहीस म्हणले, काहीतरी माग ना. माऊली म्हणले मला काही मागायची गरज नाही, तुम्ही मला सगळं काही दिलेलं आहे. अरे म्हणले पण लौकिकासाठी तरी तू मला काहीतरी माग. आणि मग त्यावेळेस माऊलीने मागितलं येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसायो येणे वर ये श्री ज्ञानदेव.
तसं जगद्गुरु तुकोबरायांनी काही मागण्याची